कोकणामध्ये आजपासून मासेमारीला बंदी। 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीवर पूर्णपणे बंदी राहणार। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण। मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष, विविध आपत्ती व्यवस्थापन संस्थांशी समन्वय साधून मान्सून दरम्यान येणाऱ्या तक्रारींचं निवारण केलं जाणार। राज्यामध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई। अवघ्या 22% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यात 8% पाणीसाठा तर पुणे विभागातही फक्त 15% पाणीसाठा। नाशिकच्या नांदगावमध्ये तीव्र पाणी टंचाई। नांदगावातल्या ग्रामीण भागात सर्वाधिक टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू, तर नाशिक शहराला सुद्धा 22 ते 25 दिवसाआड पाणी पुरवठा। अकलूजमध्ये भीषण पाणी टंचाई। नीरा नदी कोरडी पडल्यानं अकलूज परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातला पाणीसाठा घटला। शहराला आता 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा। भंडाऱ्यात विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद। 2.5 वर्षातील विक्रम ओलांडत तापमान 46 अंशांवर। अकोल्यामध्ये 43.4 अंश कमाल तापमानाची नोंद। उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना आता केवळ पावसाची प्रतीक्षा। चंद्रपूरमध्ये 45.2 अंश तापमानाची नोंद, तर ब्रह्मपुरी शहरात तापमान 45 अंशांवर। ठाणे शहरातल्या काही भागात 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार। पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं ठाणे पालिकेचं आवाहन। अकलूजमध्ये भीषण पाणी टंचाई। नीरा नदी कोरडी पडल्यानं अकलूज परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या कमलापूरमध्ये भीषण पाणी टंचाई। एबीपी माझाच्या बातमीनंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून अर्धवट जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी। विहीर आणि बोर अधिग्रहण केलं जाणार। 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार। राज्य शिक्षण मंडळाची माहिती। परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर। ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता नवीन नियम जाहीर। आजपासून आरटीओ ऐवजी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर जाऊन ड्रायव्हिंगची चाचणी देता येणार। आजपासून वेगानं वाहन चालवल्यास 1 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार, तर अल्पवयीन चालक आढळल्यास 25,000चा दंड ठोठावण्यात येणार। वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाणार। 14 जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करता येणार, मात्र ऑफलाईन पर्याय निवडल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागणार। लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान। पंतप्रधान मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात मतदान। 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांमध्ये मतदान। यात उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि चंदीगडचा समावेश। राज्यातल्या भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल। निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केलं जाणार। चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट धोक्यात येण्याची शक्यता। काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक। 4 जूनच्या मतमोजणीवर होणार चर्चा। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 275हून अधिक जागा मिळणार। पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार 4 तारखेनंतर घोषित करणार, काँग्रेस अध्यक्षांची माहिती। पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा आज संध्याकाळी संपणार। विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान ध्यानधारणेत मग्न। 45 तासांच्या ध्यानानंतर तिरुवल्लुवार यांचं पंतप्रधान दर्शन घेणार। पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा हा केवळ दिखावा। त्यांना घरातही ध्यान करता आलं असतं। त्यासाठी कॅमेरा घेऊन विवेकानंद मेमोरियलला जाण्याची गरज नव्हती। मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर हल्लाबोल। काँग्रेसला आपल्या दारुण पराभवाची जाणीव झालेली आहे। मग आता कोणत्या चेहऱ्यानं माध्यम आणि जनतेला सामोरं जायचं? त्यामुळे काँग्रेस एक्झिट पोलपासून दूर पळतंय। अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल।
शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पूर्ण, 2 महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटींच्या सबसिडीचं वाटप, पारदर्शकपणे योजना राबवल्यानं दूध संघ आणि कंपन्यांकडून सचिव तुकाराम मुंढेंचे आभार. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तार आणि काही मंत्र्यांच्या खात्यातही बदल अपेक्षित, पालकमंत्र्यांच्या अदलाबदलीचीही शक्यता. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस. मेगा ब्लॉकमुळे आज लोकल सेवा केवळ भायखळा आणि दादरपर्यंतच मर्यादित. मध्य रेल्वेवर कल्याण, कर्जत, कसारा, डोंबिवली इथनं सुटणाऱ्या लोकल दादर आणि भायखळ्यापर्यंतच धावणार. मेगा ब्लॉकमुळे आज एका दिवसामध्ये तब्बल 534 लोकल रद्द, प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता. मध्य रेल्वेच्या महामेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक रद्द. मध्य रेल्वेवर 63 तासांच्या महामेगा ब्लॉकमुळे लाखो प्रवाशांचे होत आहेत हाल. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं 40 ते 50% काम पूर्ण, 600 मीटरचा ट्रॅक बाजूला सरकवण्यामध्ये यश. मुंबई विद्यापीठामध्ये एकूण विविध विद्याशाखेच्या 43 परीक्षा संपन्न. मध्य रेल्वेवरच्या ब्लॉकचा कोणताही परिणाम परीक्षांवर नाही. मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सुट्टी. आज होणाऱ्या परीक्षाही केल्या रद्द. पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची आज चौकशी करणार. आज 2 तास अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची पोलिसांना परवानगी. कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दोघांना ड्रायव्हर पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये सुनावली शिक्षा. पुण्यातल्या ससून हॉस्पिटल ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातल्या आरोपींची विभागीय चौकशी होणार. चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध झाल्यास तिघांनाही सेवेतनं बडतर्फ केलं जाणार. परवाना कक्षामध्ये 21 ते 25 वयाखालील व्यक्तींना मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार. हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यासही कारवाई होणार. मंत्री शंभूराज देसाईंची पत्रकार परिषदेत माहिती. नागपूरच्या शारदा चौकावर झालेल्या हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं पत्र. घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये मोठा खुलासा. जानेवारी 2021 मध्येच महाराष्ट्र डीजीपी कार्यालयानं घाटकोपर होर्डिंगच्या बांधकामाची परवानगी नाकारली होती. मात्र तत्कालीन जीआरपी आयुक्त कैसर खालिद यांनी 2022 मध्ये होर्डिंगच्या बांधकामाला परवानगी दिल्याचं समोर. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटक झालेला स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. होर्डिंगचं स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघू याच्यावर आरोप. भिवंडीमधल्या 4 होर्डिंग्जना एमएमआरडीएची नोटीस. कंपनीची हायकोर्टात धाव. कारवाई बेकायदा असल्याचा दावा, तर एमएमआरडीएनं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ. सोमवारी होणार सुनावणी. डोंबिवली स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तपासात प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास कोर्टाचा नकार. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा निवडणूक लढणार. मनोज जरांगेंची पुण्यामध्ये घोषणा. 4 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचीही दिली माहिती. कुणी पक्ष काढून स्वतंत्र निवडणुकीला सामोरं जात असेल तर तो त्यांचा अधिकार. जरांगे पाटलांची भूमिका लोक कसे स्वीकारतात ते येणारा काळ सांगणार. जरांगेंच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. पदवीधर निवडणूक लढवण्यावर मनसे ठाम. मनसेचे पदवीधरचे उमेदवार अभिजित पानसे 7 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट. भाजपकडनं इच्छुक अनिल बोरनारे यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज. त्यापैकी एक भाजपच्या नावानं तर दुसरा अपक्ष म्हणून घेतल्याची माहिती. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विवेक कोल्हेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. यावेळेला
मविप्र शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस निलिमा पवारही उपस्थित. शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत. सुनील तटकरेंचा पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेमध्ये दावा. शरद पवार पक्षातल्या आमदारांचे सोनिया गांधींची भेट घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची ही माहिती. चार जून नंतर अजित पवार गटातले बरेच आमदार बाहेर पडणार. सुनील तटकरेही भाजपात जाण्याच्या तयारीत. सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये फूट पडली असून निवडणुकीत काँग्रेसमधील अदृश्य शक्तींनी मदत केली. 4 जून नंतर ते सगळे भाजपात प्रवेश करणार. त्यात विजय वडेट्टीवार यांचंही नाव. नितेश राणेंचा गौप्यस्फोट. नारायण राणे कोकणात निवडणूक हरणार आहेत. तिथून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हा ओघ माझ्याकडे आणला असावा. काँग्रेस चलता जहाज है, चलते जहाज से उतरकर डूबते जहाज में कौन बैठेगा म्हणत वडेट्टीवारांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणून आव्हाडांनी जाळणं गरजेचं नाही. आव्हाडांनी नाटक आणि कॉपी करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आव्हाडांवर बरसले. बारामतीच्या वाघळवाडी गावच्या मयुरी सावंतचं एमपीएससी परीक्षेमध्ये यश. राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांकानं यशस्वी होत पोलीस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी. सर्व स्तरांमधनं मयुरी सावंतवर कौतुकाचा वर्षाव. मुंबईतल्या ताडदेव परिसरातल्या किराणाच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये गोदाम जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातून शहर अभियंता म्हणून निवृत्त झालेले संजय देसाई यांची घोडागाडीतून वरात. यावेळेला ढोल ताशा वाजंत्री यांची सोय, तर वऱ्हाडी म्हणून पालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित. रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच घेताना मच्छिंद्र माने हा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात. बीडच्या केजमधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.